परब्रह्मगुरु चिलेदेव. लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे. भाग 74. दादाचा वशिला लावलास, आता तुला जवळ घेतलं पाहिजे. श्री तानाजी बाळकृष्ण जाधव हे गुरुदेवांचे जुने भक्त. गडहिंग्लज तालुक्यात मुतनाळ ह्या त्यांच्या गावी ते सध्या राहतात. स्वभाव अत्यंत मवाळ आणि हळवा, मनानं प्रामाणिक, सद्गुणी, समाजात सज्जन गृहस्थ म्हणून ओळखले जाणारे असं त्यांचं वर्णन करता येईल. गुरुदेवांविषयी ते बोलू लागले की त्यांची भारावलेली अवस्था चेहऱ्यावरील सात्विक भावांनी, प्रेमळ वाचेने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी सहज व्यक्त होत असते. ते म्हणतात, गुरुदेवांनी माझं जीवन उभं केलंय. घटकोघटकी अनुभव देऊन, दृष्टांत देऊन ते मला शिकवतायत, मला संकटातून तारतायत. त्यांनी मला आढळ श्रद्धावान केलंय. आजही ते माझ्या मनाला भक्तीचा साज चढवत आहेत. त्यांनी केलेले अमोल आणि अविस्मरणीय उपकार माझ्यावर एवढे आहेत की त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मुखातून शब्द येण्याआधी त्यांच्या प्रेमरूपी जलानं माझं मन आधीच पाझरायला लागतं आणि त्यामुळं माझी अवस्था एकदम अवघड होऊन जाते. मुतनाळ या गावी तानाजीरावांची शेती भाती. त्यामुळे आई वडील, भावंड आणि ते तिथे राहत असत. तानाजीराव प्रथम कंडक्टर होते. योग्य काल पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न केलं. त्यांची पत्नी स्वभावानं सालस आणि गृहकृत्य दक्ष, त्यामुळे तिच्याबद्दल सर्वांना आपलेपणा वाटे. लग्न होऊन 5-7 वर्ष होऊन गेली, पण घरात पाळणा हालेना. तानाजीरावांचे आई वडील आपापसात कुजबुजू लागले. नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक तर फावल्या वेळात या कुजबुजण्यात तिखट मीठ घालत बसत. सुनबाई सर्वांशी मायेने वागत असल्यानं तिच्यापुढे मात्र कोणी काही बोलत नसे. 7 वर्षांनंतर या कुजबुजीचं रूपांतर तानाजीरावांशी प्रत्यक्ष बोलण्यात झालं. एक दिवस सुनबाई शेतात गेलीये हे पाहून तानाजीरावांचे वडील म्हणाले, तानाजी, एक गोष्ट तुला सारखी सांगावी वाटते बघ. तुझ्या लग्नाला 7 वर्ष होऊन गेली, पण अजून सुनबाईकडं नवं जुनं असं काहीच नाही. तुझा वंशवेल वाढणार कसा, याचीच आम्हाला चिंता लागली बघ. वंशाला दिवा लागला पाहिजे तरच तुझा आत्मा थंड होणार. अरे शास्त्र सांगतं की पुत्रच जीवाला गती देतो. तेव्हा तू दुसरं लग्न कर, जे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. या सुनबाईबद्दल आम्हाला राग नाही, पण तुला मूल झालं पाहिजे. तुझ्या दोन्ही बायका इथं आनंदानं राहतील असं आम्ही वागू. वडिलांची ही इच्छा ऐकून तानाजीरावांचा चेहरा आकाश कोसळल्याप्रमाणे खाडकन उतरला. वडिलांच्या पुढे बोलण्याची त्यांची टाप नव्हती. मुळात त्यांचा स्वभाव हळवा आणि भीड बाळगणारा असल्यानं वडिलांची इच्छा त्यांच्या मनाविरुद्ध होती, तरीही ते सौम्य आणि हलक्या आवाजात वडिलांना म्हणाले, मला मूलबाळ न होण्यात तिचा काय दोष आहे? माझ्या दैवात असेल तर यापुढे होईलही, आणि दैवात नसेल तर 4 बायका केल्या तरी होणार नाही. दुसरी बायको करून मात्र पहिलीला मी दुःखात लोटणार, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. मग हे स्पष्ट दिसत असताना मी खड्ड्यात पाय टाकणं हे मला बरोबर वाटत नाही. तानाजीरावांचं हे उत्तर ऐकून वडील बाजूला झाले. त्याचप्रमाणे तानाजीरावांनी मातोश्रींनाही हेच सांगितलं. याचा परिणाम म्हणजे कुजबुजीचं रूपांतर समोरासमोर टोचून बोलण्यात होऊ लागलं. आई वडील काय म्हणाले हे तानाजीरावांनी पत्नीला सांगितलं. सासू सासऱ्यांचं आडपाडद्याचं नित्य बोलणं, आजूबाजूच्या माणसांची कुजबूज आणि वांजपण, या सगळ्या कारणांमुळे त्यांची पत्नी दुःखी कष्टी झाली. ती देवाला आळवू लागली, देवा, सर्वांनी असं छेडण्यात माझा काय दोष आहे? माझं कर्म हेच आहे का? सोन्यासारखा पती लाभून त्याला माझ्यामुळे शेवटपर्यंत गालबोटच लागणार का? पाळणा हालावा म्हणून तिनं उपासतापास सुरू केले, पण काळ जाईल तसा तिच्या आशेचा किरण अंधुक होत होता. तिची कावरी बावरी नजर
आणि घायाळ अवस्था पाहून तानाजीराव कधीकधी तिला दिलासा देत. पण या दिलासाचं वजन आजूबाजूच्या टोचण्याच्या वजनापेक्षा फार कमी भरत असे. त्यामुळे तिची अवस्था जैसे थे असायची. तानाजीरावांचं मन तर त्यांना नेहमीच सांगत असे, तू तिला दुःख होईल असं वागणं कधीही करू नकोस. देवानं गाठ मारली ती कायमची, तू ती सोडू नकोस. या कायमच्या विचारमालिकेमुळे तानाजीरावांची झोपच उडाली. दिवसा नोकरी आणि रात्री विचारांची तंद्री हेच त्यांचं जीवन बनलं. त्यातूनच एक दिवस ते एका विचाराला चिकटले आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली. पत्नीला घेऊन ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी बिऱ्हाड थाटलं. गुरुदेवांचे जुने भक्त श्री सूर्यवंशी यांच्याकडे ते भाड्याच्या खोलीत राहू लागले. तानाजीराव आणि सूर्यवंशी यांची आधीची ओळख होती. पत्नीला मूलबाळ व्हावं म्हणून तानाजीराव साधू संतांच्या शोधात होते. बोलता बोलता एक दिवस सूर्यवंशी मामा तानाजीरावांना म्हणाले, मी चिलेदेवांकडे नेहमी जातो. महाराजांनी जा म्हणून सांगितलं तर लगेच जावं लागतं. बस म्हटलं तर त्यांची परवानगी मिळेपर्यंत बसावं लागतं. काही आज्ञा केली तर तिचं पालन करावं लागतं. या सर्व अटी तुम्ही पाळू शकत असाल तर मी तुम्हाला त्यांच्याकडे नेतो. ते दत्त आहेत. यावर श्रद्धा ठेवून चाललं की ते योग्य वेळी तुम्हाला अनुभव देतील. सूर्यवंशींच्या बोलण्यानं तानाजीरावांना आनंद झाला. मी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वागेन असं त्यांनी सूर्यवंशींना सांगितलं. एक दिवस सूर्यवंशी मामा तानाजीरावांना घेऊन शुक्रवार पेठेतील कदरे गल्लीतील माझ्या घरी आले. गुरुदेव घरातच होते. तानाजीरावांना पाहताच गुरुदेव म्हणाले, जा बरं. प्रथम दर्शनीच देवांचं हे बोलणं ऐकून तानाजीराव दुःखी कष्टी झाले आणि नाईलाजास्तव माघारी फिरले. असंच दुसऱ्या वेळी तिसऱ्या वेळी झालं. पण तानाजीरावांनी गुरुदेवांकडे येणं चालूच ठेवलं. 1 महिना 2 महिने नव्हे 6 महिने व्हायला आले तरी गुरुदेव त्यांना दर्शन देत नव्हते की 1-2 मिनिट जवळही बसू देत नव्हते. सूर्यवंशींच्या सांगण्याप्रमाणे तानाजीराव श्रद्धेनं वाटचाल करीत होते आणि त्याचप्रमाणे गुरुदेवांच्या शक्तीचा आधारही त्यांना गुप्तपणे लाभत होता असंच मला विश्वासपूर्वक म्हणावंसं वाटतं. ह्याच काळात एक दिवस ड्युटीच्या निमित्तानं तानाजीराव कणकवलीला गेले. कुणाकडून तरी त्यांना कळलं की इथे एक महाराज आहेत. माणसाला विशिष्ट कामनेचा ध्यास लागला की त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. तसंच तानाजीरावांचंही झालं. हुडकत हुडकत ते श्रीमंत भालचंद्र महाराजांच्या आश्रमात पोहोचले. हे महाराज तरी आपल्याला दर्शन देतील, बसवून घेतील, काहीतरी बोलतील अशी तानाजीरावांची कल्पना होती. आश्रमाच्या बाहेर भक्तगण बसले होते. त्यांना विचारून तानाजीराव आत गेले. तिथे महाराजांचा तेजस्वी चेहऱ्याचा एक भक्त होता. त्याला विचारून ते महाराजांच्या बैठकीपाशी गेले. त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन उठतानाच महाराजांनी त्यांना अशी एक सणसणीत कानशिलात लगावली की ते गारच झाले. महाराज काहीही बोलले नाहीत. दिग्मूढ अवस्थेत तानाजीराव बाहेर आले. बाहेरील भक्तगणांनी त्यांना विचारलं, काय झालं? हिरमुसला चेहरा करून तानाजीराव म्हणाले, अहो महाराज एक शब्दही बोलले नाहीत. उलट त्यांनी एक सणसणीत कानशिलात लगावली मला. ते ऐकून भक्तगणांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तानाजीराव आणखीनच बावचळून गेले. तेवढ्यात त्या भक्तगणातील एक जण म्हणाला, अहो आता तुमचं चांगलं होणार. महाराजांनी तुम्हाला प्रथम दर्शनीच प्रसाद दिलाय. इतकी वर्ष झाली तरी हा प्रसाद आम्हाला मिळाला नाही. त्यासाठी आम्ही आतुर आहोत. तुम्ही मात्र भाग्यवान आहात. त्याचं बोलणं तानाजीरावांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी पुढचा मार्ग धरला. तानाजीराव कोल्हापूरला आले. नेहमीप्रमाणे ते गुरुदर्शनासाठी माझ्या घरी आले. आता नेहमीप्रमाणे गुरुदेव आपल्याला जा म्हणून सांगणार ह्या विकल्पात घर जवळ करीतच ते आले होते. गुरुदेवांच्या पुढे ते येताच देव झटकन त्यांना प्रेमळ शब्दात म्हणाले, ये रे ये. दादाचा वशिला लावलास, आता तुला जवळ घेतलं पाहिजे. देवांची ही वाणी ऐकून त्यांचं दुःखी कष्टी मन कुठल्या कुठे पळून गेलं. एका क्षणातच त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला. डोळ्यात आसवं तरळली.
6 महिन्यानंतर का होईना गुरुदेवांना माझी दया आली हे पाहून त्यांचं मन प्रेमभरानं नाचू लागलं. देवांनी दोन्ही चरण आपण होऊन पुढे केले. तानाजीरावांनी भारावलेल्या अवस्थेतच देवांचं दर्शन घेतलं. देव म्हणाले, बस बस. पौर्णिमेच्या चंद्राला आसुसलेला हा चकोर आधाशीपणानं देवांच्या जवळ जाऊन बसला. त्याच्या भाग्यवेलीला आज पालवीच फुटली होती. तानाजीराव जेव्हा प्रथम गुरुदर्शनासाठी आले त्याच वेळी त्यांना कधी दर्शन द्यायचं, कधी जवळ करायचं, कधी त्यांची कामना पूर्ण करायची आणि मुख्य म्हणजे त्यांना कसं भक्तिमार्गात रोवायचं, हे त्यांच्या बाबतीतलं सर्व कार्य कसं करायचं हे देवांनी आधीच ठरवलेलं होतं. अकस्मात तानाजीरावांनी कणकवलीमध्ये श्रीमन भालचंद्र महाराजांचं दर्शन घ्यायला आणि गुरुदेवांच्या जवळ त्यांचा इच्छित काल यायला एकच गाठ पडली होती. हा महान परमेश्वर, माझे गुरुदेव, सर्व साधू संत अवलिया यांच्याविषयी नेहमीच आदराने बोलतात. माणसानं कुठेही भक्ती केली तरी गुरुदेवांना आवडते, कारण ही भक्ती त्यांनाच चिकटत असते. अनायासे तानाजीरावांना श्रीमन भालचंद्र महाराजांचं दर्शन झालं आणि त्याचवेळी तानाजीरावांना देवांचं दर्शन मिळण्याचा काळ जवळ आला होता. अशावेळी गुरुदेवांनी श्रीमन भालचंद्र महाराजांच्या बाबतीतला स्वतःचा आदरभाव सहजपणे प्रकट केला आणि त्याचप्रमाणे त्यांना मानही दिला. म्हणूनच गुरुदेव त्यांना म्हणाले, दादाचा वशिला लावलास, आता तुला जवळ घेतलं पाहिजे. गुरुदेव परमेश्वर आहेत, सर्व अवस्थांच्या पलीकडे आहेत, साधू संत अवलियांना गती देणारे आहेत आणि म्हणूनच ते अहोरात्र विश्वकार्यात मग्न आहेत. सामान्य भक्तांपासून ते विशिष्ट अवस्थेतील साधू संत अवलिया हे सर्व या परमेश्वराचे भक्त आहेत. म्हणूनच ते प्रत्येक भक्ताविषयी प्रेमानं बोलतात. त्यांना दादा, काका, आई इत्यादी संबोधनं देऊन त्यांच्याविषयी प्रेम प्रगट करतात. भक्तांच्या विशिष्ट अवस्थेतील जीव अहोरात्र विश्वकार्य करू शकत नाही हे मला इथं प्रकर्षानं लिहावंसं वाटतं. विश्वाचा समतोल राखण्यासाठी किंबहुना पापनाश करण्यासाठी गुरुदेव आपल्याला सतत त्यागी अवस्थेत दिसून येतात. त्यागातूनच तप होत असतं. हे तप विश्वातील पापनाश होण्यासाठी उपयोगी पडतं. सामान्य जनतेला जरी ते त्यागी अथवा तप करताना दिसून येतात तरी परमेश्वराच्या किंबहुना गुरुदेवांच्या दृष्टीनं तो त्यांचा सहज भाव असतो. अनंत वर्षे गुरुदेव हेच कार्य करतायत, त्यामुळे या त्यांच्या सहज भावाला अनंत पुटे चढली आहेत. या सहज भावाला अंत आणि उगम नाही, म्हणूनच ते सर्व अवस्थांच्या पलीकडचे आहेत असं पुन्हा पुन्हा लिहावंसं वाटतं. गुरुदेवांनी स्वतःच्या बाबतीत कधी लौकिकाला थारा दिलाय असं आजपर्यंत मी एकदाही पाहिलेलं नाही. मी पाहिलंय ते फक्त त्यांचं एक क्षणही न थांबता अहोरात्र चाललेलं विश्वोद्धारक कार्य. परब्रह्मगुरु चिलेदेव. लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे.